टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नागपुरात उन्हाचा पारा वाढलेला आहे, उष्माघाताचा धोका निर्माण झालेला आहे, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। अशा वेळेस नागपुरात जे भटकंती करणारे जनावरं आहे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। हे मोकाट जनावरं आहे। नागपूर शहरात वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारे भटकंती करणारे हे मोकाट जनावरं आपल्याला पाहायला मिळतात, परंतु यांना पिण्याच्या पाण्याची समस्या जी आहे ते या ठिकाणी उद्भवते। नागपूर शहरामध्ये जनावरांना पिण्याची पाण्याची सोय जी आहे ती मेन वस्त्यांमध्ये नाही आहे, बऱ्याच भागात नाही आहे। त्यामुळे उन्हाच्या वेळेस हे जे जनावर आपण बघतात हे भटकंती करतात, पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, कारण की तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे पाण्याची गरज सुद्धा जनावरांची वाढलेली आहे। परंतु शहरामध्ये बऱ्याच भागामध्ये बऱ्याच वस्त्यांमध्ये या मोकाट जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, किंवा ज्यांचे हे जनावरं आहेत ते जनावरं सोडून देतात आणि दिवसभर शहरातल्या वेगवेगळ्या भागात हे जनावरं भटकंती करत असतात। परंतु यांना पिण्याच्या पाण्याची जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी शहरात वेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो, नागपुरातल्या सिव्हिल लाईन परिसरामधले हे दृश्य आहे। अत्यंत पॉश सरकारी कार्यालय असलेला हा एरिया, या परिसरामध्ये हे जनावरं पाण्यासाठी भटकंती करतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि बऱ्याच भागामध्ये मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या जी आहे ती उद्भवत आहे, कारण की तापमान वाढलेलं आहे, जनावरांच्या पाण्याची गरज वाढलेली आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी मोकाट जनावरांना भटकंती करावी लागते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।